नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत, ती आहे शशिकांत पुनर्वसू लिखित एक संध्याकाळ. सादर आहे कथा एक संध्याकाळ. लिहायला त्या दिवशी मी बसलो होतो खरा, पण माझं मन त्यात लागत नव्हतं. भ्रांतचित्त झाल्यागत झालं होतं, काही सुचत नव्हतं. लिहिलेला मजकूर मी एकदा वाचून काढला, फारसा नव्हताच, तो मी फाडून टाकला आणि खाली येऊन अंगणात बसून राहिलो. थंड वारा वाहू लागला होता, पण संध्याकाळ झाली होती, त्यामुळं माझी अस्वस्थता अधिकच वाढली. मी राहतो त्या घराच्या अंगणात बकोळी, पेरू, कण्हेरी, पारिजात, सोनचाफा इत्यादी अनेक प्रकारची लहान मोठी झाडझुडपं आहेत. त्यांच्या खाली बराच पाचोळा जमला होता. तो मी हिरांच्या झाडून एकत्र केला आणि बाग स्वच्छ केली. उद्या सकाळी कचरा पेटीत सारा पाचोळा टाकून देऊ हा विचार. फुलझाडांना आधीच कोणतरी पाणी दिलं होतं, तरी मी आता त्यांना ते दिलं. अंगणातल्या नळाच्या पाण्याला चांगला जोर होता, तेव्हा तोटीवर तळ हात दाबून पाण्याचा फवारा केला आणि त्याच्या पल्ल्यात जेवढी जमीन येत होती तेवढी भिजवून सगळीकडे गारीगार करून टाकलं. आता अंधार पडला होता. मनाची अस्वस्थता यत्किंचितही कमी झाली नव्हती. मी आधीचा विचार बदलला. आत जाऊन काड्यांची पेटी आणली आणि पाचोळ्याचा तो ढीग पेटवून दिला. त्याचा थोड्याच वेळात खूप मोठा जाळ झाला. त्या जाळाकडे पाहताना माझ्या दुखऱ्या मनाला शेक मिळाल्यासारखं झालं. मनातल्या मनात त्या जाळाभोवती फेर धरून मी उड्या मारू लागलो, नाचू लागलो. आणि हे करता करता मी कितीतरी वर्ष मागं गेलो. कॉलेजमधल्या पहिल्या वर्षाची परीक्षा संपली आणि खडक वाचल्याचं धरण फुटल्यागत आम्हा सर्वांच्या मनाची अवस्था झाली. आधी अभ्यासासाठी आलोचन जागरण करताना परीक्षा संपेल त्या दिवशी काहीतरी जकास कार्यक्रम करायचा, असं आम्ही पेंगत पेंगत गोकत असू. प्रत्येक जण वेगवेगळ्या कल्पना काढी. एकाच दिवशी लागोपाठ सिनेमाचे 3 खेळ, सिंहगडाची नाहीतर पुरंदरची सफर, पोट फुटेपर्यंत खादाडी, डोकं गरगरायला लागून कोलमडून पडेपर्यंत पत्त्यांची अखंड बैठक, झोप, वाचन, गप्पा या साऱ्या कल्पनांच्या गुणदोषांची चर्चा होऊन व कीस निघून त्या टाकाऊ ठरवल्या जात होत्या. आम्हा 7-8 जणांना एकाच वेळी परमोच्च आनंद देऊन सारा क्षीण भाग दूर करील असं काहीतरी हवं होतं. सगळ्यांचा अभ्यास चांगला होता. काही पहिल्या श्रेणीत तर काही दुसऱ्या वर्गात मानानं पास होणार यात संशय नव्हता. तेव्हा असा हा कार्यक्रम करायला सर्वांनाच हक्क प्राप्त होणार होता. विद्यार्थी दशेतील सुट्ट्यांपैकी सर्वात रम्य सुट्टी कोणती असा प्रश्न कोणी केला तर कित्येक जण ज्युनियर वर्षाचं नाव घेतील. परंतु मी तो मान प्रथम वर्षाच्या अखेरीस येणाऱ्या सुट्टीला देतो. ज्युनियरच्या वर्षात अभ्यासाची सक्ती नसते, परीक्षांच्या बाबतीत स्वच्छंदपणा खपतो, परीक्षेला बसून पास नाही झालं तरी फिकीर करण्याचं कारण नसतं हे खरं. पण म्हणूनच त्या वर्षअखेरीला जी सुट्टी येते ती घसघशीत असली तरी खायला उठते. कारण पुढे ठाकलेल्या अखेरच्या वर्षाचे वेध लागलेले असतात. त्यामुळं मनावर विषण्णता तर येतेच, पण अखेरचं वर्ष संपल्यानंतरच्या भविष्यकाळाची चाहूल आणि अनिश्चितपणाचा अंधार मनाला कासावीस करतो आणि त्या साऱ्या मोठ्या सुट्टीचं वांग होऊन जातं. निदान माझा आणि माझ्या बरोबरच्या पुष्कळांचा हा अनुभव आहे. प्रथम वर्षाच्या सुट्टीत या काहीच गोष्टी नव्हत्या आणि शैशव ओलांडून गेलो होतो तरी शैशवातल्या आनंदाला आम्ही पारखे झालो नव्हतो. आयुष्यात एवढी मोठी सुट्टी आज प्रथमच हाती येत होती. तेव्हा तिचा प्रारंभ तिला साजेसाच व्हायला पाहिजे याबद्दल आम्हा सर्वांचा कटाक्ष होता. मग अचाटपणा करण्याच्या चढाओढीत एकाला जी कल्पना सुचली ती जितकी विलक्षण होती तितकीच किंबहुना त्यामुळेच सर्वांना ती तत्काळ मान्य झाली. त्या दिवशी आम्ही दुपारी मोकळे झालो आणि संध्याकाळी 3 सांजेच्या सुमारास आमच्यातला जो एक जण वसतिगृहात राहत होता त्याच्या खोलीवर जमलो.
आमच्या कार्यक्रमाला भरपूर रंग चढण्यासाठी अंधाराची जरुरी होती. तो पडला तसे मग सारेजण कॉलेजच्या पाठीमागची टेकडी भराभर चढलो आणि त्याहून भराभर पलीकडून उतरलो. वारा मस्त होता. तो पिऊन आम्ही नुसते हुंदाडत होतो. मोठमोठ्याने गप्पा चालू होत्याच. अंधार दाटू लागला असल्यानं तुरळक राहिलेले लोक आता परतू लागले होते. टेकडी संपली आणि मग लहानशी खिंड लागली. ती ओलांडली आणि एकामागून एक क्रमानं उंचावत जाणाऱ्या टेकाड्या सुरू झाल्या. इथंच आमचा कार्यक्रम सुरू व्हायचा होता. आमची उत्कंठा आणि उत्साह शिगेला पोचला. थोडीशी मोकळी जागा पाहून सर्वांनी एकमतानं ती मुकरर केली आणि बरोबर आम्ही नवी कोरी करकरीत काड्याची पेटी आणली होती, तिच्यातली पहिली काडी ओढून त्या मोकळ्या जागेत अलगद ठेवून दिली. दिवस उन्हाळ्याचे आणि भोवती कडकडीत वाळलेलं गवत होतं. त्यामुळे जास्वंदीचं एखादं राक्षसी फूल बघता बघता उमलत जावं तशी आम्ही लावलेली ती आग पसरू लागली. अंधारात लाल, नारिंगी, पिवळ्या, शेंद्र्या रंगाची दौलत उधळून डोळे दिपून टाकणाऱ्या त्या आगीभोवती आम्ही परमावधीच्या आनंदानं हुरळून जाऊन नाचू खिदळू लागलो, ओरडू लागलो. ती आग चांगली पसरलीशी वाटली तेव्हा आणखी पलीकडे काही अंतरावर जाऊन अशीच थोडीशी मोकळी जागा पाहून पुन्हा याच प्रकाराची पुनरावृत्ती करत आम्ही त्या दिवशी निदान 5-7 ठिकाणी तरी आगी लावल्या असतील. गुहामानवाला आगीचा शोध म्हणजे स्वतः अग्नी निर्माण करण्याचा शोध लागल्यावर त्याने अशाच आगी लावण्याचा सपाटा चालवला असला पाहिजे. आतापर्यंत याच भागातल्या टेकड्यांवर किंवा सिंहगडाच्या उतरणीवर लागलेले वणवे आम्ही अनेक वेळा बघितले होते. ते कसे लागत याची आम्हाला नक्की अशी काहीच माहिती नव्हती. तथापि ह्या आगी अधूनमधून दिसत तेव्हा आम्हाला वाटे जमीन भाजण्याकरता या कुणी लावित असेल किंवा रानात घर्षणाने विस्तव उत्पन्न होऊन त्या लागत असतील. याच कारणांमुळे आताच्या आमच्या आगी दुरून कशा दिसत असतील ते पाहण्याचा आनंद हुकत होता, ह्याची रुखरुखही आम्हाला त्यावेळी वाटू लागली. काही वेळानंतर आमच्या उत्साहाचा आवेग ओसरला आणि आपला पराक्रम मागे वळून पाहत पाहत एकंदर कार्यक्रमाने तृप्त झालेल्या मनाने आम्ही परतलो. वाटेत आधी पेटवलेले जाळ जिथे विझलेले आढळले तेथे पुन्हा पेटत्या काड्या टाकून आम्ही ते प्रज्वलित केले. आमच्या मोठमोठ्याने गप्पा चालल्या होत्या आणि काय बेफाम मजा आली नाही का, हा त्यांचा सूर होता. आता एक उतार आला आणि त्यावरचा रस्ता अडचणीचा होता म्हणून आम्ही एकामागून एक चालत होतो. तेवढ्यात समोरून कोणीतरी आलेलं धुसर प्रकाशात दिसलं. त्याला वाट देण्यासाठी बाजूला होऊन आम्ही उभे राहिलो आणि ते जवळ येताच पाहतो होतो काय, रँगलर महाजनी संध्याकाळचे फिरायला निघालेले. आमच्या मोठमोठ्याने चाललेल्या गप्पा त्यांनी ऐकल्या असल्या पाहिजेत. त्यांनी विचारलं, या आगी तुम्ही लावल्यात? होय, आम्हीच. मोकळ्या मनानं आम्ही सांगितलं. बाबा मला खोटं सांगत नाही, असं जॉर्ज वॉशिंग्टन सारखं बोलण्याची सुद्धा त्यावेळी आम्हाला जरुरी भासली नाही, कारण आम्ही अपराध असा काहीच केला नव्हता. शहाण्यांनो, ते गवत चारा म्हणून कुणी विकत घेतलेलं आहे हे तुम्हाला ठाऊक नाही? आपल्या टेकडीच्या पायथ्याशी ती वडारी कातकऱ्यांची वस्ती आहे, त्यातल्यांचं हे सारं गवत पैसे देऊन घेतलेलं. आम्ही वरवून एकदम गप्प झालो. ऐकलात का, केवढा हलकल्लोळ माजलाय पहा त्या वस्तीत. कान देऊन आम्ही ऐकू लागलो. खरोखरच दूरवर कसला तरी ऊर बडवून करावा तसा आक्रोश चालला होता. आमच्यातला प्रत्येकजण चरकला, हळहळला, सर्वांच्या माना खाली झाल्या. महाजनींनी आम्हाला यावर्षी त्रिकोणमिती शिकवली होती. तथापि आम्हाला ते व्यक्तिशः ओळखणं शक्य नव्हतं. पण या विचारानं एकालाही निश्चितता वाटली नाही. जे काही वाटलं होतं ते ते न रागावता बोलले होते याचंच, आणि तेच फार होतं. जणू त्या आगीनं मघा आम्ही कलंकित झालो होतो ते या दगीनं आता शुद्ध होत होतो. पण तेवढ्यात त्यांनी आमच्यापैकी एकाला ओळखलं. बुद्धिमान, प्रत्येक परीक्षेत पहिला आलेला, प्रथित यश, त्यातून त्याच्या वडिलांशी त्यांची व्यक्तिशः ओळख. अरे बापू,
हे काय तू या टोळक्यामध्ये? तो म्हणाला, सर आम्हाला खरोखरीच काही म्हणजे काहीच कल्पना नव्हती. वाटलं ही अगदी निरुपद्रवी करमणूक. पण आता काय त्याचं? महाजनी काहीच बोलले नाहीत. आगी विझवण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थच नव्हता. जवळ ना पाणी ना माती. आम्ही खालच्या मानेनं चालायला लागलो. फुग्याला टाचणी टोचल्यागत आमची अवस्था झाली होती. इतक्यात मागून हाक आली, तिकडे कुठे जातात? आता आणखी शहाणपणा करू नका. तिकडून गेलात तर ते लोक नुसते फाडून खातील तुम्हाला. वरून तरी जा, किंवा अंगानं भारत सेवक समाजावरून. आणखी ती आगपेटी आधी फेकून द्या. हे ऐकून आम्हाला जे काही झालं आहे ते आहे. आता टेकडीवरून जाण्याची कोणाच्या पायात ताकदच नव्हती. आम्ही मानाखाली घालून आणि आपसात एक अक्षरही न बोलता भारत सेवक समाजाच्या वाटेनं चालू लागलो. सुट्टीच्या त्या पहिल्या दिवशी आमची वय एकदम वाढली. मघाशी पेटवलेल्या त्या पाचोळ्याची आता नुसती राख राहिली होती. वाऱ्याची झुळूक आली आणि तिचा वरचा थर उडाला. त्यातूनच एक ठिणगीही उडाली. वाऱ्याच्या झोतात ती अधिकाधिक उजळ होत होत वाकडी तिकडी फिरत गेली आणि एकदम विझली. मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. माझ्या मनाला आता विलक्षण शांती आली होती. पण ती पेटलेल्या पाचोळ्याकडे पाहून, की त्या पूर्वायुष्यातल्या स्मृतीने पुष्कळ थकल्यानंतर मानस सरोवरात स्नान केल्यासारखं वाटलं होतं, म्हणून की त्या शेवटच्या चमकत्या ठिणगीकडे पाहून ते मला कळेना. आत आलो तेव्हा आई म्हणाली, बाहेर जाणार आहेस का रे? का? गेलास तर 2 केळी घेऊन ये, आज माझा उपास आहे. मी झटपट बाहेर पडलो. थोड्याच अंतरावर केळी मिळाली, ती नेऊन आईच्या स्वाधीन केली. मनातल्या अस्वस्थतेचा आता मागमूसही राहिला नव्हता. मी वर गेलो आणि लिहू लागलो.